हंगाम 2025 ते 26 या हंगामामध्ये एकंदरीत आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप हंगामामध्ये जवळपास 42 खरेदी केंद्र मंजूर झालेली होती आणि उद्दिष्ट 8 लाखाचे होता. त्यापैकी 7,82,000 क्विंटल खरेदी झालेले आहे. त्यापैकी फक्त भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 5 कोटी रुपये बाकी आहे आणि या हंगामामध्ये जवळपास 16,000 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केला होता आणि रबीसाठी जवळपास 8,000 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रबीसाठी 32 केंद्र मंजूर झाले असून 10 केंद्र खरेदी सुरू झालेली आहे आणि इतर खरेदी केंद्र 1-2 दिवसामध्ये पूर्ण खरेदी केंद्र सुरू होणार आहे. तेव्हा ज्या उद्दिष्ट आम्हाला या वेळेला रबीसाठी 3.5 लाख क्विंटलची उद्दिष्ट आहे आणि 8,000 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. खरीप हंगामातील चुकारे वाचलेले आहेत, केव्हा येणार आहे? या चुकाऱ्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे अन्न पुरवठा विभागाकडून. जवळपास महामंडळ अंतर्गत असलेले संपूर्ण खरेदी महाराष्ट्रात जवळपास 92 कोटी रुपये पेमेंट बाकी आहे आणि त्यापैकी फक्त 5 कोटी ह्या गोंदिया जिल्ह्यातील आहे. हे जे उर्वरित आतापर्यंत मिळायला पाहिजे, परंतु या वेळेला शासनाकडून शेतकऱ्यांच्या पेमेंटला फार उशीर झालेला आहे आणि शेतकरी आता अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही वारंवार मागणी करत असतो. संपर्क केल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही 1-2 दिवसामध्ये पूर्ण पेमेंट पूर्ण करणार आहोत. अशा पद्धतीने अन्न पुरवठा विभागाकडून आम्हाला सूचित केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 2025-26चे खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. पुन्हा खरीप पीक आलेलं आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये खरीप पीक कसं लागवड करायचं, खताचे रेट वाढलेले आहेत. बोनसची घोषणा केली ती मिळाली नाही. शेतकऱ्याचं कर्जमाफीची घोषणा केली ती बोलायचं नाही. महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब म्हणतात जे आम्ही फक्त आश्वासन देतो पाळलं पाहिजे असं कुठेही नाही असं बोलणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील धान शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्येच्या दिशेने नेत आहेत असं आजच्या माध्यमातून आपल्याला वाटते आहे. साहेब, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये जवळपास खरीप पिकाचं धानाचे पैसे 1 ते 1.5 करोड रुपया आमच्या शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. शेतकऱ्यांना आता पुन्हा मरण्याची परिस्थिती आली आहे. साहेब, जोपर्यंत शेतकऱ्यांनी शासनाने याच्याकडे लक्ष घालावं आणि लगेच शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे महोदय की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपाचे पैसे, धानाचे पैसे पोहोचले पाहिजे साहेब, जेणेकरून पुन्हा खरीपाचं पीक त्यांनी आपल्या शेतात लावता आलं पाहिजे.